नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे तर पुढील वर्षापासून म्हणजेच 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे. तुम्हाला तिथं पेपर ॲक्च्युअल 10वी-12वीच्या बोर्डसारखे लिहायचे आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला GSचे 4 पेपर आहेत, लँग्वेजचे जे क्वालिफाय स्वरूपाचे आहेत ते 2 पेपर आहेत, SS एक पेपर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल एक सब्जेक्ट निवडायचा आहे आणि त्या एका ऑप्शनल सब्जेक्टचे तुम्हाला 2 पेपर आहेत, म्हणजेच पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9. आता हा जो पेपर आहे तर तो 250 मार्कांसाठी एक पेपर. तर हा जो ऑप्शनलचा पेपर आहे त्याला आपण मराठीमध्ये वैकल्पिक विषय म्हणतो. तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचं क्वेश्चन पेपरची रचना जी आहे तर त्या आयोगाने नुकतीच जाहीर केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण ॲनालिसिस करतोय. जे वेगवेगळे ऑप्शनलचे सब्जेक्ट आहेत तर त्या ऑप्शनलच्या सब्जेक्टची लिस्ट जी आहेत की ज्यावेळेस आयोगाने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस रिलीज केला तर त्या सिलेबसमध्ये कोणते कोणते ऑप्शनलचे सब्जेक्ट आहेत तर त्याची लिस्ट दिलेली आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ऑप्शनलचा तुमच्या आवडीचा एक विषय निवडायचा आहे. काही जणांनी PSI निवडला असेल, काही जणांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, काही जणांनी अँथ्रोपॉलॉजी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर, मेडिकल, मॅथ्स असे वेगवेगळे ऑप्शनलचे पेपर आहेत. आणि हा एक ऑप्शनलचा पेपर तुम्हाला 500 मार्कांसाठी आहे आणि त्याचे तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. एक पेपर जो आहे तर तो 250 मार्कांसाठी आहे. एका पेपरचा कालावधी जो आहे तर तो 3 तासाचा आहे आणि प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहायची आहेत. जर का तुम्ही ऑप्शनल म्हणून इंग्लिश हा सब्जेक्ट निवडला असेल तर मात्र तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं इंग्लिशमध्येच लिहायची आहेत. ओके, आलं लक्षात. आता आपण हे नक्की स्ट्रक्चर कसं असणार आहे प्रश्नांचं तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आपण मराठी प्रिपेअर करूया कारण मराठीत समजणं खूप गरजेचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 8 प्रश्न आहेत. किती? जो ऑप्शनलचा पेपर आहे तर त्या एका ऑप्शनलच्या पेपरमध्ये एकूण 8 प्रश्न आहेत आणि ते 2 विभागात विभागलेले आहेत. 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे सपोज आपण PSIR घेऊ, PSIR पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. जर का तुम्ही 500 मार्कांसाठी हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडला असेल तर त्याचा पेपर 1 जो आहे तर तो पेपर 1 250 मार्कांसाठी असेल आणि 250 मार्कासाठी तुम्हाला सेक्शन A आणि सेक्शन B असे 2 सेक्शन असतील. तर या प्रत्येक सेक्शनमध्ये 4 प्रश्न असतील आणि हे असे दोन्ही मिळून 8 प्रश्न असतील. 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे. तुम्ही एकाच सेक्शनमधले 4च्या 4 प्रश्न सोडवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक सेक्शनमधला म्हणजे सेक्शन A मधला प्रश्न क्रमांक 1 आणि सेक्शन 2 मधला प्रश्न क्रमांक 1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 सोडवणं अत्यावश्यक आहे. म्हणजे सेक्शन 1 मधला पहिला प्रश्न आणि सेक्शन 2 मधला पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवावाच लागणार आहे आणि उर्वरित 3 प्रश्न सोडवणे अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक विभागातील किमान 1 प्रश्न सोडवणं आवश्यक राहील. म्हणजे जे तुम्हाला मी 2 सेक्शन सांगितले तर त्या 2 सेक्शनमधला पहिला प्रश्न अनिवार्य आहे आणि उरलेले जे 3 प्रश्न आहेत तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत तर त्या 3 अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक विभागातील 1 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी प्रत्येक विभागातले 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते कंपल्सरीच आहेत. म्हणजे पहिल्या सेक्शनमधले 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे झाले तुमचे 4 प्रश्न. ओके, तुम्हाला टोटल 5 प्रश्न सोडवायचे आहेत. मग मात्र तुम्हाला त्यांनी ऑप्शनल अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही सेक्शन 1 मधला किंवा सेक्शन 2 मधला तुम्हाला जो आवडेल तर तो 1 प्रश्न असे एकूण 5 प्रश्न तुम्ही तिथं सोडवू शकता. आलं लक्षात? समजलं? ओके, पुढे जाऊया. आता बघा, लँग्वेजची तुम्हाला जी लँग्वेज तुम्ही नमूद केलेले आहेत त्याच लँग्वेजमध्ये तुम्ही प्रश्न तुम्हाला सोडायचे आहेत. बाकी GS सारखे आहेत. जर का तुम्ही ब्लँक पेज सोडला असेल त्याच्यामध्ये उभी, आडवी, तिरकी कशी तरी काट मारून तुम्ही तिथे द्यायचं आहे. एखादा भाग रिकामा सोडला असेल. सब क्वेश्चन असतील तर त्या सब क्वेश्चनची उत्तरं म्हणजे सपोज क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये 1, 2, 3 आणि 4 असे सब क्वेश्चन दिलेले आहेत तर ते सलग सब क्वेश्चन सोडवणं तुम्हाला कंपल्सरी आहे. जर का पेज नंबर 1 वरती एक सब क्वेश्चन सोडवला आहे आणि 7 वरती जर का दुसरा सब क्वेश्चन सोडवला असेल तर ते तुमचे मार्क्स किंवा तो प्रश्नच चेक केला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. याशिवाय जेवढ्या शब्दांमध्ये प्रश्नाचे उत्तर त्यांनी लिहायला सांगितलेले आहेत तेवढ्याच शब्दामध्ये प्रश्नाचे उत्तर लिहायचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी जर का प्रश्नाची उत्तर लिहिली तर तुमच्या मार्कांची जी ही आहे पातळी जी आहे तर ती कमी केली जाणार आहे. बघा, अन्यथा नमूद केले असेल असे सांकेतिक चिन्ह मानके यांना नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल. आवश्यक असल्यास योग्य डाटा गृहीत धरा व तसे स्पष्टपणे नमूद करायचं आहे. आवश्यक असेल तिथं नकाशा किंवा आकृतीचं रेखांकन स्पष्ट असणं आवश्यक राहील. म्हणजे जिथं गरज आहे तर तुम्ही तर डायग्राम
टी डायग्रॅम, मॅप काय तुम्हाला काढायचं ते तुम्ही काढू शकता. आता ह्या 2 महत्त्वाच्या टिपा दिलेल्या आहेत त्यांनी. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भूगोल या विषयाच्या वैकल्पिक पेपरमध्ये ऑप्शनल सब्जेक्टमध्ये नकाशावर आधारित प्रश्नासाठी उमेदवारांना आउटलाईन स्टेन्सिल वापरण्यास मुभा असेल. म्हणजे जर का तुमचा ऑप्शनल जिओग्राफी असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 10वी-12वीला टेन्सिल वापरले असतील, म्हणजे महाराष्ट्राचा टेन्सिल असा आहे, तर तुम्ही ते एक्झामला घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही ते ॲक्च्युअल एक्झाममध्ये वापरू शकता. त्याच्यावरती फक्त काही लिहून नका घेऊन जाऊ ना, तर ते कॉपी म्हणून कन्सिडर केलं जाईल. ओके, नाही तर तुम्हाला पेपरमधून बाहेर काढलं जाईल. जे टेन्सिल असतात, मॅपचे टेन्सिल असतील किंवा इतर काही घटकांचे टेन्सिल असतील, तर ते टेन्सिल्स तुम्हाला तिथे वापरायला परवानगी देण्यात आलेली आहे. याशिवाय नॉन प्रोग्रॅमेबल टाईप जे आहेत, जे कॅल्क्युलेटर आहेत की जे तुम्हाला भौतिकशास्त्र असेल, आपण त्याला काय म्हणतो पिरियॉडिक टेबल असेल, तर ते तुम्हाला प्रत्येक रिक्वायरमेंटनुसार, पेपरच्या रिक्वायरमेंटनुसार ते तुम्हाला तिथं वापरायला परवानगी देण्यात आलेली आहे मुख्य परीक्षेसाठी. नाहीतर तुम्ही प्रीच्या सीसॅटसाठी कॅल्क्युलेटर घेऊन जाईल, मारून बाहेर काढतील, असं काय करू नका. मुख्य परीक्षेत म्हणजे उदाहरणार्थ इंजिनिअरिंगचे पेपर आहेत, फिजिक्सचा पेपर आहे, केमिस्ट्रीचा पेपर आहे, मॅथ्सचा पेपर आहे, स्टॅटिस्टिक्सचा पेपर आहे, कॉमर्सचा पेपर आहे. या पेपरसाठी जर का गरज असेल तर कॅल्क्युलेटर नॉन प्रोग्रॅमेबल, म्हणजे त्याच्यावर कोणताही तुम्हाला प्रोग्राम करता येणार नाही, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल की जे पेपरमध्ये विचारले, तर तिथं तुम्हाला पिरियॉडिक टेबल किंवा हे नॉन प्रोग्रॅमेबल कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी त्यांनी दिलेली आहे. जर का त्याची तुम्ही अदलाबदल केली किंवा त्याच्यावरती तुम्ही काय करण्याचा प्रयत्न केला किंवा काय कार्यक्रम केला, तर मात्र तुमचा कार्यक्रम तिथं स्पष्टपणे करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. मी मनाचं काय सांगत नाही. तर हे झालं ऑप्शनल. आता बघा ऑप्शनलच्या कोणत्या पेपरसाठी कसं स्वरूप असणार आहे मी तुम्हाला सांगतोय. बघा हे ऑप्शनलचे पेपर तुम्हाला दिलेले आहेत, याच्यामध्ये किती 16 सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत. ॲग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंडरी, वेटरनरी सायन्स आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स आणि सगळ्यात आवडीचा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, दॅट इज PSIR, सोशलॉजी आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि कॉमर्स अँड अकाउंटन्सी आहे. हा जो ऑप्शनलचे पेपर आहेत, तर याचे तुम्हाला 2 पेपर असतील आणि त्याची जी रचना आहे तर ती कशी आहे बघा. सेक्शन ए आहे. सेक्शन एमध्ये तुम्हाला किती क्वेश्चन आहेत, मागाशी सांगितल्याप्रमाणे 4 प्रश्न दिलेले आहेत. दिसले का तुम्हाला? सेक्शन ए 4 प्रश्न, 1, 2, 3, 4. एमध्ये तुम्हाला ABCDE असे 5 सब क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला ABC असे 3 सब क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 3मध्ये तुम्हाला ABC असे 3 सब क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला पुन्हा 3 सब क्वेश्चन आहेत ABC. आता हा झाला पेपर 1चा सेक्शन ए. या सेक्शन एमध्ये पहिला जो प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न तुम्हाला सोडवणं अतिशय बंधनकारक आहे. राहिलेले जे 3 प्रश्न आहेत, या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे. लक्षात समजलं? हे झाला सेक्शन ए. सेक्शन बीमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांनी 4 प्रश्न दिले आहेत. 5, 6, 7 आणि 8 हे झाले 4 प्रश्न. 5मध्ये तुम्हाला ABCDE हा कंपल्सरी प्रश्न आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. क्वेश्चन 5 जो आहे तो आहे. त्याच्यानंतर एमध्ये तुम्हाला परत 3 सब क्वेश्चन दिलेले आहेत. 6मध्ये, 7मध्ये परत तुम्हाला 3 सब क्वेश्चन दिलेले आहेत आणि 8मध्ये परत तुम्हाला 3 सब क्वेश्न दिलेले आहेत. राहिले जे 3 प्रश्न आहेत, या 3 प्रश्नांपैकी प्रत्येकी 1 तुम्हाला सोडवायचा आहे. हे झाले असे तुमचे 4 प्रश्न. आणि जो राहिलेला 1 प्रश्न आहे, तुम्ही सेक्शन एमधून घेऊ शकता किंवा सेक्शन बीमधून घेऊ शकता. असे तुम्हाला एकूण 8 प्रश्नापैकी 5 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. आणि हे 5 प्रश्न किती आहेत? 250 मार्कांसाठी. आणि याच्यासाठी तुम्हाला कालावधी किती आहे? 3 तास. लक्षात समजलं? ओके, गुड. आता हा झाला हे जे 16 सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले, तर या 16 सब्जेक्टच्या ऑप्शनल पेपरचं स्वरूप असं आहे. ज्यांचा PSIR ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर त्यांच्यासाठी वेगळं ॲनालिसिस डिक्लेअर केलं जाईल किंवा ते सांगितलं जाईल, त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. आहे ना. त्याच्यानंतर पुढचे जे ऑप्शनलचे पेपर आहेत कोणते कोणते? बॉटनी आहे, जिओग्राफी आहे, जिओलॉजी आहे, हिस्ट्री आहे, मॅनेजमेंट आहे, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, सायकोलॉजी, झुलॉजी, लॉ, कॉमर्स अँड अकाउंटन्सी. हा जो ऑप्शनलचे पेपर आहेत, हे 11 पेपर आहेत. याचं स्वरूप मात्र जरा थोडंसं वेगळं दिलेलं आहे. बघा हे कसं दिलेलं आहे. याच्यामध्ये सेक्शन एमध्ये पुन्हा 4 प्रश्न आहेत, 1, 2, 3, 4 आणि हे स्वरूप असंच आहे. याच्यानंतर बीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, सेक्शन बीमध्ये त्यांनी 5, 6, 7 आणि 8 असेच प्रश्न आहेत. याचं जे सिलेबस जे मार्किंग सिस्टम आहे, तर ही थोडीशी इतरांपेक्षा वेगळी आहे. इथं सुद्धा सेम क्रायटेरिया आहे. सेक्शन एमधला पहिला प्रश्न आणि सेक्शन बीमधला पहिला प्रश्न कंपल्सरी आहे. नंतर ए आणि बीमधला एक प्रश्न तुम्हाला कंपल्सरी आहे आणि राहिलेल्या एका प्रश्नासाठी तुम्ही सेक्शन ए किंवा सेक्शन बीमधून 1 प्रश्न निवडू शकता. आलं लक्षात? तर हे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025साठी ऑप्शनल पेपरची जे स्ट्रक्चर आहे, जी रचना आहे, तर तुम्हाला मी इथं स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का तुम्हाला ऑप्शनलबद्दल काही डाऊट्स असतील, खाली कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करा. कोणता पार्ट समजला नसेल तर तेही मला बी फ्रँकलीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीनच. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. काही शंका असतील, डाऊट असतील, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पहिल्यांदा लाईक करा, तुम्ही पहिल्यांदा पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत न विसरता हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VJC स्टडी नावाचा आपला एक टेलिग्रामचा चॅनल आहे, याच नावाचा आपला इंस्टाग्रामचा हँडल आहे आणि याच नावाचा आपलं एक फेसबुकचं पेज आहे. या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करून VJC स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.